नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मी कावेरी फार्मा की ऍग्री सर्व्हिसेस कवठे कमेश्वर. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला गहू पिकातील पहिली फवारणी सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गहू पिकामध्ये काळा मावा असेल किंवा तांबेरा रोग असेल, अशा रोगांचा जास्त प्रमाणात आपल्याला प्रामुख्याने प्रादुर्भाव दिसून येतो. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला कमी खर्चामध्ये प्रभावी असं नियंत्रण करणारी फवारणी सांगणार आहे. तर फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशकामध्ये एफएमसी कंपनीचा आपण रोगर घेऊ शकतो. त्यामध्ये आपला डायमेथॉएट हे 30% एसी फॉर्म्युलेशन मध्ये आहे, किंवा आपण एफएमसी कंपनीचं मार्शल घेऊ शकता. याच्यामध्ये कार्बोसल्फान हे 25% एसी फॉर्म्युलेशन मध्ये आहे, किंवा आपण धानुका कंपनीचं धानुसंग घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये फेंथोएट हे 50% एसी फॉर्म्युलेशन मध्ये आहे. आपल्याला एसी फॉर्म्युलेशन मध्ये कोणतेही एक कीटकनाशक घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गहू पिकातील रोगांवर प्रभावी असं नियंत्रण करता येणार आहे. तसेच तुम्हाला कीटकनाशकामध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशकामध्ये तुम्हाला सफायर कंपनीचं बिल्ड घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रोपिनोकेनोझॉल हे 25% एसी फॉर्म्युलेशन मध्ये भेटणार आहे, किंवा तुम्ही सिजंटा कंपनीचं ग्लो इट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रोपिनोकेनोझॉल भेटणार आहे. त्याचप्रमाणे आपण गव्हाचा फुटवा जास्त प्रमाणात करून तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल, तर नक्कीच तुम्ही श्री वसुंधरा कंपनीचं स्टिंगो हे औषध घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पिकामध्ये फुटवा जास्त प्रमाणात होऊन तुमचं उत्पादन हे चांगल्या प्रमाणात तुम्हाला काढता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कमी खर्चामध्ये प्रभावी अशी फवारणी तुम्ही तुमच्या गहू पिकावर केली, तर नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट तुमच्या गहू पिकावर दिसून येणार आहे. धन्यवाद.